ज्यांची जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. महेश ज्युनियर ठरतायत सामन्याचे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. मॅडी या नावानं तो सुपरिचित आहे, ज्याची बॅटिंग जबरदस्त राहिली, त्याला आपण देतोय सामनावीर पुरस्कार. दत्तकृपा चषक 2026 रजनी हंगामातील दुसरं पर्व, आजची पहिलीच रजनी आणि पहिल्या रजनीतील पहिला सामनावीर पुरस्कार जातोय विघ्नहर्ता स्पोर्ट्स व्यापारी मानवली महेश ज्युनियरला. ऑल द बेस्ट महेश, नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट. फक्त या सामन्यासाठी जितका जास्त वेळ घेतला तितका जास्त वेळ नेक्स्ट मॅचसाठी घेऊ नका. चला ऑनगोइंग मॅच, सामना सुरू होतोय. पहिल्या फेरीतील दुसरा शिवस्वराज्य 11 नवापाडा आयोजक संघ इनॅक्शन आणि त्यांच्या विरोधात कुडवली बी. बिग बॅटल ओपनिंग पेअर ऑलरेडी मैदानात दाखल झालेले ऑफिशियल अंपायर्स आपणही दाखल व्हाणे. जसा सामना स्टार्ट होतोय या करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव. ऐकूयात पहिल्या 5 ओव्हर करता आवाज प्रकाशजी भला यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच. अगदी स्वप्नीलजी, एक्झॅक्ट दीपवीरजी बिराडे सर आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळ सुरू आहे आणि सातत्याने आपण पाहता आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या रात्रीला शुभारंभ झालेला आहे, जिथे आपण बघाल अगदी श्री दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आयोजित श्री दत्तकृपा चषक ही स्पर्धा आजची पहिली रात्र आहे. उद्घाटन सोहळा आपण पाहिला आणि त्याच्यानंतर आता सामन्यांना सुरुवात झाली आहे, जिथे आपण पाहताय खेळपट्टीवरती आजच्या रात्रीतील दुसरा सामना आपल्या सर्वांच्याच भेटीला येतोय. आणि जरूर महत्त्वाची सूचना ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून येते आहे की ड्रिंक ब्रेक हा अवेलेबल नाही आहे. ज्यावेळेला तुम्हाला आवश्यकता लागेल पाण्याची तेव्हाच तुम्हाला ड्रिंक ब्रेक दिला जाईल. सामन्याला सुरुवात होती आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहताय बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय कुडवली संघ ज्यांच्या माध्यमातून फलंदाजी केली जाते. अपोजिट आपण पाहताय सध्या तरी या सामन्यामध्ये खेळ करत असताना शिवस्वराज्य नवापाडा संघ जो मात्र या डाबामध्ये खेळतोय. बॅटल भरपूर चर्चेचं राहील, परंतु आजची रात्र जी मात्र कशा पद्धतीने जाणार आहे या दृष्टिकोनातून आपण सध्या तरी बघू शकतायत. हा दुसरा सामना सुरू आहे. खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना इथे आपण पाहताय पहिला विकेट जो मात्र बॅटिंग करत असताना इथे कुडवली संघाला गमवावा लागतोय. भला मोठा सामना मैदानावरती सुरू आहे. 1 सेट इनिंगचा डाव सुरू आहे. 5 षटकांचा सामना खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि बरोबर या सामन्यामध्ये आपण पाहू शकता सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगलं बॅटल सुरू आहे. फर्स्ट इनिंगमध्ये किती धाब्याचं टार्गेट बनवलं जाईल या दृष्टिकोनातून आपण सध्या तरी हा सामना पाहतोय. आणि जरूर विचार करायला गेले तर टॉस जिंकल्यानंतर कुडवली संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय या सामन्यामध्ये घेतलेला आपण पाहिलेला आहे, जिथे आपण पाहता पहिल्या बॉलवरती फलंदाज ओमकार ठाकरेला अगदी पॅव्हिलियनचा रास्ता दाखवलेला. गोलंदाजी करत असताना मैदानावरती स्वप्नील गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. चर्चेची स्पर्धा आहे म्हणतात ना, स्पर्धा भरवणं करता इतकंही सोपं नसतं, परंतु मेहनत ही जर तुमच्या माध्यमातून चांगली घेतली गेली तर सर्व काही शक्य होतं. आणि अगदी आपण बघाल नवापाडाकरांच्या माध्यमातून मेहनत हातोनात घेतली आणि दुसऱ्या पर्वाची ही भव्य रजनी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आहे. व्हाईट बॉल गोलंदाज खेळपट्टीवरती आपण गोलंदाजी करत असताना तिथे स्वप्नीलला बाधा आहे. विकेट आल्यानंतर इथे हा चेंडू फलंदाजाचा थोडासा शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला. तिथे आपण पाहताय व्हाईट बॉलचा इस्तेमाल गोलंदाज स्वप्नील करतायत. एक धाव स्कोर बोर्डला आहे. शॉर्ट ऑफ लेन थोडीसे बॅकफुटला जाऊन इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न करत होते. इथे आपण बघाल हरकत राहिली. एक्सा बाउन्स मैदानावरती खूप चांगला मिळाला गोलंदाज स्वप्नीलला आणि बरोबर खेळपट्टीवरती आपण पाहता इथे डॉट बॉल. पावप्लेचा खेळ सुरू आहे. पहिलं षटक मैदानावरती सुरू आपण पाहताय, जिथे गोलंदाजी करत असताना स्वप्नील गोलंदाजी करतोय आणि बरोबर या फायदेशीर पावप्लेमध्ये हव्या तशा धावा मिळतील का हा मोठा प्रश्न सध्या या डाबामध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा लाईन लेनवरती इथून निर्भय केलंय. आउटसाइड द ऑफ स्टिक हाही चेंडू गोलंदाज मैदानावरती स्वप्नील टाकतायत. 1 फॉर दी ओव्हरची ताकीद जिथे मात्र गोलंदाजाला दिली जाते. आपण पाहताय 2 धावा स्कोर बोर्डला आहेत. सामना इथून जबरदस्त सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती खेळला जातो. या डाबामध्ये आपण पाहिलं
तिथे बॅटिंग करण्याचा निर्णय कुडवली संघाने घेतला आहे. गती चांगली आहे. मैदानावरती गोलंदाज स्वतःवरती नियंत्रण ठेवून खूप चांगली गोलंदाजी जी मात्र इथे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गती आणि त्याच्यानंतर व्हेरिएशन या दोन्ही गोष्टीचा वापर मैदानावरती गोलंदाज स्वप्नील खूप चांगला करतायत. लाईन लेंथवरती आपण बघाल थोडीशी मिस्टेक राहिली होती, बट तिथून षटकामध्ये आपल्या खेळामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न होतोय. शॉर्ट मिड ऑफला मात्र आता बीट केलंय क्षेत्ररक्षक वाडिश लॉंगॉनचे. तिथे बॉलवरती आपण सरळ लॉंग ऑफ एरियामध्ये पोहोचलेले पाहिले, जिथे या खेळपट्टीवरती मात्र या चेंडूवरती मिळायला जात आहेत 2 धाबा. सिंगल डबल्सला कॉन्ट्रीब्युशन देणं तितकंच महत्त्वाचं असेल या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना अगदी कुडवली संघासाठी, कारण 5 षटकांचा सामना तुम्ही खेळतात आणि पहिल्या इनिंगमध्ये जर तुम्ही टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेत असाल, मग तिथे अगदी सुसज्ज गतीच्या धाबा येणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आपण पाहता आता काउंटिंग अटॅकला सुरुवात केली आहे. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या पलीकडे मैदानावरती बॅटर साहिल फलंदाजी करतो, ज्याच्या बॅटमधून आलाय षटकार. षटकार मैदानावरती फलंदाज इथे साईराजच्या बॅटमधून आलेला आहे. स्कोर बोर्डला आपण पाहताय जो स्टार्ट हवा आहे पावप्ले मध्ये तो स्टार्ट इथून आता कदाचित भेटला जाईल, कारण धाफलकाला 10 धाबा बनलेल्या आहेत. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. आवाज येईल जर मैदानाच्या बाहेर पकडला तर ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक, आणि 100ली झेल जर पकडला मैदानाच्या बाहेर तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि समोर मैदानावरती आपण पाहता बॅट्समन साईराज, जो मात्र इथून भरपूर चांगली तडाखेबंद फलंदाजी करतोय. मिड विकेटला क्लिअर झालेला अजून एक 4. एका षटकाचा खेळ मैदानावरती आपण संपन्न झालेला पाहताय, जिथे अगदी सुरुवात गोलंदाजाच्या नावावरती भरपूर प्रचलित होती, परंतु त्याच्यानंतर 2 आक्रमकतेचे फटके आपण पाहिले. एक षटकार, एक चौकार, आणि तिथून या धाफलकावरती आपण पाहताय बॅटफर्स्ट करत असताना अगदी गुडवली संघ स्कोर बोर्डला 14 या धाफलकावरती पोहोचलेला आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण बघू शकतायत 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जी ऑनलाईन प्रेक्षक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जरूर आपण बघू शकाल श्री दत्तकृपा चषक ही स्पर्धा आजच्या पहिल्या रात्रीमध्ये मात्र आवर्जून भरपूर चांगलीच ठराविक जी मात्र आपण बघतोय. आणि आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना सुरू आहे. 5 षटकांचा खेळ मैदानावरती पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर बोर्डला 14 बनलेले आहेत. फलंदाजी करत असताना मैदानावरती कुडवली संघाला आपण बघताय थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. अगोदर जर पाहायला गेलं तर शबलून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नंतरून बागफुटला गेलेत. फक्त दिशा दाखवते. आपण बघाल पॉइंट खबर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक 2-2 बॉलवरती तिथे पोहोचतायत. या चेंडूवरती 2 धाबा मिळतील. चांगल्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन मैदानावरती धावेंसाठी दिलं जातं. आपल्या बॅटमधून फलंदाजी करत असताना दोन्ही बॅटरच्या बॅटमधनं आपण तिथे आपण बघताय ऋषिकेश फलंदाजी करतोय, जो अगदी स्टॅकर एंडला कुडवली संघाच्या माध्यमातून भरपूर मोठी जिम्मेदारी घेत असताना या डाबामध्ये आपण पाहिलेला आहे. हो, इथे वेगळ्या दिशेचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल पडल्यानंतर आपण पाहताय आउटसाइड द ऑफस्टिकच्या बाहेरनं ट्रॅव्हलिंग करत असताना गोलंदाज मैदानावरती दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहताय गणेश गोलंदाजी करतोय. व्हाईट बॉल. स्कोर बोर्डला 17 धाबा आहेत. दुसरा षटक मैदानावरती सुरू आहे. लोबा फुल टॉस तिथे अपील होती. कदाचित आपण पाहाल पंचाई करतर या अपीलवरती सहमत नाही आहेत. खेळपट्टीवरती चांगला चेंडू गोलंदाज मैदानावरती गणेश टाकतायत. प्रवास मैदानावरती दोन्ही संघांनी करतर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी खूप चांगला केलेला आहे, परंतु जो चांगलं क्रिकेट खेळणार आहे तोच मात्र या स्पर्धेमध्ये पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. आणि त्याच्यामुळे आता इथून खेळपट्टीवरती मेहनत आणि झेचे प्रयत्न ज्याचे चांगले असेल त्याचा खेळ चांगला होईल. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या एंडिंग फ्लोला कनेक्शन आपण होत असताना पाहिले, जिथे शॉर्ट मध्ये खूप चांगली फिल्डिंग आपण पाहिली आहे. डॉट बॉल. गणेश गोलंदाजी करतात. या षटकामध्ये विचार करायला गेले तर आपण भरपूर चांगली गोलंदाजी होत असताना पाहिली आहे. एक डबल, एक व्हाईट बॉल, त्याच्यानंतर आलेले 2 डॉट बॉल. म्हणजे जिथे पहिलं षटक मागणं ठरलेलं आहे तिथून जर पाहायला गेलं तर त्या षटकाला अगदी बरोबर घटवण्याचा प्रयत्न दुसऱ्या स्पेलमध्ये
आपण पाहताय नवापाडा संघाचा गोलंदाज गणेश करतोय. चांगलं बॅटल सुरू आहे. फुल टॉस होता, ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न, कनेक्शन परफेक्टली मिडलिंग झालं नाहीये. शॉर्ट 38 सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग आपण पाहिली आहे. एकच धाव मिळेल. समोर आपण बघू शकतायत थोडंसं धीम्या गतीचं क्रिकेट जे मात्र इथून खेळलं जात आहे खेळपट्टीवरती. बॅटिंग करत असताना कुडवली संघाच्या माध्यमातून जो अधिकचा वेळ घ्यायचा आहे फलंदाजी करत असताना सेट होण्यासाठी मैदानावरती बॅटर्सला, तो वेळ इथे खर्च केला जात असताना आपण पाहताय. प्लॅनिंग भरपूर चांगला आखलेल्या दोन्ही टीमने या सामन्याला अगदी खेळत असताना. पुढे ठेवण्याचा प्रयत्न लाईन लेंथ वरती. इथून आता आपण पाहताय व्हाईट बॉलचा वापर गोलंदाज मैदानावरती गणेश करतायत. आज भरपूर मोठा विश्वास ठेवून गोलंदाजीसाठी मैदानावरती आपण पाहताय नवापाडा संघाच्या माध्यमातून गणेश आलेला आहे. बट जिथे आपण पाहू शकता गणेश गोलंदाजी करतायत. एक्स्ट्रा बॉल्स अतिरिक्त गोलंदाजी अधीक्षे होती आहे. हाई बॉल लेगस्टम्पला सोडून जातोय. बॅक टू बॅक आणखीन एक व्हाईट बॉल. इथे याही चेंडूवरती गोलंदाज मैदानावरती गणेश हाताळतायत. वाटलं होतं हे षटक चांगलं ठरेल, जिथे आपण सुरुवातीचे 3 बॉल चांगले पाहिले होते, परंतु त्याच्यानंतर जे गोलंदाजी राहिली ती एक्सामधून अधीक्षे केली जाते आहे. सबमरीन चेंडू मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीवरती गणेश टाकतायत. पडल्यानंतर सरळ यक्षरक्षकाच्या हातामध्ये पोहोचलेला आहे. डॉट बॉल. स्कोरबोर्डला आपण पाहता इथे 20 धाबा बनलेल्या आहेत. मॅचमध्ये बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कुडवली संघ पुढ्यात ठेवतात. मिड विकेट एरियामध्ये काउंटिंग अटॅक पडण्याचा प्रयत्न होता फलंदाज तिथे मैदानावरती, पण तिथे आपण पाहताय शॉट मिड विकेटला फिल्डिंग चांगली आहे. मिळाली जाईल एक सिंगल. षटक दुसरं संपेल मैदानावरती आणि 2 षटकांच्या समाप्तीमध्ये आपल्याला बघायला मिळतात स्कोरबोर्डला 21 धाबा. बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये कुडवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन षटकांचा खेळ मैदानावरती आपण संपन्न झालेला पाहिला, जिथे खेळपट्टीवरती आपण पाहू शकता बॅटिंग करत असताना कुडवली संघ आपल्याला बघायला मिळतोय. 21 बनलेल्या 5 षटकांचा सामना आहे. सोचून आणि समजून हा डाव जो मात्र फलंदाजीच्या माध्यमातून खेळला जातोय. मिनिमम 5 षटकांचा सामना म्हटला तर 45-50 धाबा रात्रीकालीन क्रिकेटमध्ये होणं गरजेचे असतात आणि त्याच दृष्टिकोनातून मैदानावरती हा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकाला गोलंदाज संदेश दाखल झाले. हा बॉल चांगला आहे. सुरुवात डॉट बॉलनं गेली आहे तिसऱ्या स्पेलची गोलंदाज संदेशने. आज चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण मोठ्या मंचाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे आणि चांगल्या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही खेळत असाल तर तिथे नक्कीच बहुचर्चेतलं क्रिकेट तुम्हाला खेळणं इम्पॉर्टंट असं. डॉट बॉल आला होता, त्याच्यानंतर हा चेंडू पुढे एकदा अगदी लेगस्टम्पला सोडून जातोय. व्हाईट बॉल. चाललंय काय मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण बघतोय या डाबामध्ये अगदी शिवस्वराज्य 11 नवापाडा संघ गोलंदाजी करतो, जिथे अतिरिक्त गोलंदाजी होत असताना आपण आणखीन पाहिली आहे. इथे हा चेंडू चांगला आहे. वाईड ऑर्करला प्रयत्न मैदानावरती गोलंदाज संदेश करतायत, जिथे बॅटर मैदानावरती खेळपट्टीमध्ये आता थांबवत असताना स्पष्टवरती आपण बघाल बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज संदेशला. हाई बॉल लेगस्टम्पला सोडतोय गोलंदाज मैदानावरती संदेश. खरं तर इथून या षटकामध्ये आपण बघू शकतायत थोडीशी चाचपडलेत की काय, जी लेंथ हवी आहे या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना या स्पेलमध्ये गोलंदाज संदेशला ती लेंथ सापडली नाहीये. मानतो की इथून या षटकामध्ये आपण बघाल गोलंदाजी करत असताना 2 चेंडू डॉट आली आहेत, परंतु तिथे अतिरिक्त धाबा देखील मिळालेले आहेत. फलंदाजी करत असताना अगदी कुडवली संघाला. पुढ्यात ठेवतात ऑफकटचा वापर. प्ले एंड मिस. मैदानावरती आपण पाहताय मिडल सिक उखडली आहे आणि सामन्यामध्ये आलाय. गोलंदाजी करत असताना आता नवापाडा टीमला दुसरा विकेट. कुडवली टीमचा फलंदाज आपण पाहताय साईराज बाद. विकेट.
सुरू आहे, जिथे आपण सामन्याची महत्वाची विकेट घेत असताना गोलंदाज संदेशला पाहिलं. बॅटर साईराजला बाद केलेलं आहे. आपण बघाल स्कोर बोर्डला 23 धावा आहेत. विनंती असेल मैदानाच्या अगदी उजव्या बाजूला जे खेळाडू खेळतात त्यांना की मैदानावरती आपण बॉल खरं तिथून खेळून पाठवायचा नाहीये, कारण सामना सुरू आहे आणि अगदी आज स्पर्धेची पहिली रात्र आपण पाहताय. आज थोडेसे आपण उशिरा आहोत, त्या अनुषंगानं नक्कीच वेळेमध्ये खरं आपण बंधन ठेवण्यासाठी कोणत्याच पद्धतीचा अडथळा बनू नये याची काळजी घ्या. गोलंदाज संदेश मैदानावरती गोलंदाजी करता, जिथे आपण पाहताय तिसऱ्या षटकामध्ये चांगलं षटक इथे आता टाकण्याचा प्रयत्न होतोय नवाबाडा संघाच्या गोलंदाज संदेशकडनं. नवीन बॅटर मैदानावरती निशांत फलंदाजी करतोय. पॉपिन क्रिसवरती पुढे ठेवलं, थोडेसे मागे सरकले होते. इनसाइड आउट एक्सा कव्हरला फटका चांगला. क्षेत्ररक्षक डीप मिडऑफच्या बॉलवरती पोहोचतात. दुसरा धाब्याचा प्रयत्न खेळपट्टीवरती आपण पाहताय. कॉलिंग दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना हवं तसं दिलं नाहीये आणि या डाबामध्ये आपण पाहताय धाबाच्या स्वरूपामध्ये अजून एक गमावा लागेल विकेट कुडवली टीमला. फलंदाज आपण पाहताय तिथे बॅटिंग करत असताना आता मात्र अगदी ऋषिकेश बाद. बहुत चांगलं कमबॅक जे अगदी दर्शवत असताना गोलंदाज संदेशला आपण पाहाल. वेळ कायम कशी असो ती तर बदलली जाते आणि सध्या आपण पाहताय या सामन्यामध्ये जिथे तर व्हाईट बॉल गोलंदाजी होत होती, अतिरिक्त गोलंदाजी होत होती, तिथून जर पाहिलं गेलं तर आता चांगल्याच पद्धतीनं ताळमेळ ठेवून गोलंदाजी केली जाते संदेशकडून. लेंथला थोडंसं पुढे नेलं. समोरच्या दिशेला आपण पाहता फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचलेत. एकच धाव मिळाली जाईल या बॉलवरती. सिंगलच्या बढतीनं स्कोर बोर्डला आपण पाहता अगदी बॅटिंग करणारा कुडवली संघ 25 वरती पोहोचतोय. खेळपट्टीवरती आपण पाहता षटक क्रमांक 3चा खेळ संपतोय, जिथे बॅटिंग केली जाते कुडवली संघाच्या माध्यमातून, ज्यांच्या धावफलकाला आपण 25 धावा बघतोय. या षटकामध्ये जर चर्चा करायला गेले तर आपण बघू शकता जरी एकसा गोलंदाजी झाली असेल गोलंदाज संदेशकडून, तरी देखील शेवटून भरपूर चांगलं कमबॅक संदेशने दर्शवलं. एक डॉट बॉल, त्याच्यानंतर 1+ विकेट आणि लास्ट बॉलवरती सिंगल. अशा पद्धतीने याच पहिल्यामध्ये जर पाहिलं गेलं तर शेवट खूप चांगला राहिला आणि तिसऱ्या षटकामध्ये जर विचार करायला गेले तर 1 विकेट आणि 4 धावा खर्च केल्या संदेशने आणि बरोबर 3 षटकाच्या समाप्तीमध्ये आपण पाहता या डाबाला इथून आता भरपूर चांगल्या पद्धतीने थांबवलेलं आहे. गोलंदाजी करत असताना अगदी नवापाडा संघाच्या गोलंदाजांनी आज चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता तेव्हा तेव्हा तुम्हाला चांगलं नावही मिळतं आणि जरूर मैदानावरती आपण पाहताय बेस वर्सेस बेस असं युद्ध खेळपट्टीवरती सुरू आहे आणि त्यामुळे नक्कीच दोन्ही संघासाठी हा सामना खरं भरपूर चर्चेचा दिसतोय. याच दरम्यान आपण बघू शकाल नवापाडा गावातील ग्रामस्थ श्रीमान हरिचंद्रदादा चौधरी, त्याचबरोबर आदरणीय अगदी रविदादा घुडे, त्याचबरोबर श्रीमान सागरदादा घुडे, तिन्ही व्यक्तिमत्व उपस्थित झाले आहेत. दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. आपली हक्काची स्पर्धा आहे आणि त्यामुळे नक्कीच आपलंही सहर्ष स्वागत आहे. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज सचिन गोलंदाजी करतात. लॉफ्ट केलंय ऑन साइडला चेंडू हवे ते बॉल चालला आता सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर तिथे आलाय. बॅटर मैदानावरती आपण पाहता अगदी फलंदाजी करत असताना निशांतच्या बॅटमधून आपण सिक्सर पाहताय. चौथ्या षटकाला ज्या पद्धतीने सुरुवात केली तिथे आपण पाहताय आक्रमकतेचा टोला फलंदाज मैदानावरती इथे खेळत असताना आपण पाहिलेत. षटकार येतोय सामन्यामध्ये आपण बघाल बॅटिंग करत असताना इथे आता कुडवली संघ जिथे खरं लो स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता तिथून आता फ्रंट फूट वरती या स्कोर बोर्डला दिसतीये 32 धावा स्कोर बोर्डला. अजून एक आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः संचित स्वतःच्या बॉलिंग ट्रॅकवरती पोहोचलेले आपण पाहताय. कॅच ड्रॉप झालेला खेळपट्टीवरती आपण पाहू शकतात. सध्या तरी एक सिंगल इथे मिळाली जाते. चांगल्याच पद्धतीचा खेळ मैदानावरती आपण जरूर बघताय. बॅटिंग करत असताना इथे कुडवली संघाच्या माध्यमातून नामी संधी मिळाली आहे. कॅच ड्रॉप राहिलेला आहे आणि तुर्तास या व्यासपीठावरती जर पाहिलं गेलं तर अगदी
आपल्याच मुरबाड तालुक्यातील जी मानाची स्पर्धा आपण खरतर आवर्जून पाहतो. खरतर भगवा चषकाचे आयोजक अगदी माननीय श्री सुनील दादा माळी आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतायत अगदी श्रीमान आदरणीय सुनील दादा फाळे साहेब देखील उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही पाहुण्यांचा आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री दत्तकृपा चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजची पहिली रात्र आहे आणि अगदी पहिल्या रात्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. षटक चौथा सुरू आहे. संचित गोलंदाजी करतात. स्कोर बोर्डला आपण पाहता इथे 33 धाबा आहेत. ऑन साईडला फटका इथे आपण भरपूर चांगला पाहताय. थोडंसं अगदी सिंगल डबलच्या सहाय्याने इथून आता स्कोर बोर्डला दुग्ण बनवण्याचा प्रयत्न मैदानावरती बॅटर्स करतायत. याही बॉलवरती सिंगल येते. मिनिमम प्रति षटकामागे एखादा जरी आक्रमण राहिलं तरी देखील सन्मानजनक दाफलकावरती पोहोचू शकतो. या सामन्यामध्ये बॅटिंग करणारा कुडवली संघ आणि त्यामध्ये बरोबर खेळपट्टीवरती आपण बघू शकतात फलंदाजांनी रोल दाखवलेला आहे. शपोलोन खेळण्याचा प्रयत्न तिथे या लेग बी फोरसाठी अफेल होती आहे. बरोबर आपण पाहाल इनफॅक्ट थोडासा बाहेर होता खेळपट्टीवरती, त्याचमुळे अगदी पंच इथे सहमत नाही आहेत. खेळपट्टीवरती या चेंडूवरती मात्र अगदी एक सिंगल जे इथून मिळाली जाते आहे. चौथं षटक मैदानावरती टाकलं जात आहे. बरोबर हाई शेडू मैदानावरती फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहता सरळ फाईन लेगच्या दिशेने खेळत असताना चौकारेल मैदानावरती आपण पाहता इथे षटक नंबर 4चा खेळ संपतोय. स्कोर बोर्डला आपल्याला पाहायला मिळत आहेत 39 धाबा. 20 मिनिटाचा अवधी इथे आपण वेळेच्या बाबतीत घेतलेला पाहिलेला आहे. गोलंदाजी करत असताना मैदानावरती शिवस्वराज्य नवापाडा टीमच्या माध्यमातून ऑर्गनायझिंग कमिटीच्या मार्फत एक महत्त्वाची सूचना येते आहे. नेक्स्ट मॅचचा जो टॉस करतर आपण पाहतोय तो बरोबर मध्यसराच्या इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल आणि जिथे कोणत्याही टीमचा कॅप्टन कर्णधार उपस्थित नसेल, अपोजिट टीमचा कर्णधार जर उपस्थित असेल तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि जरूर पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय शिकरेपाडा त्यांच्या विपक्षात बांगरपाडा या दोन टीमच्या माध्यमातून. दोन्ही टीमला विनंती असेल आपण मध्यसराच्या इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्टिंग करून राहायचं आहे. व्हाईट बॉल गोलंदाज मैदानावरती संदेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. 5 षटकांचा सामना आहे. 4 फ्रेश गोलंदाज, एका गोलंदाजाला डबल षटक आपण पाहताय आणि सध्या वैयक्तिक स्वतःचं दुसरं षटक संदेश टाकतायत. यॉर्करचा प्रयत्न, शॉट पॉइंट कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होतोय. अगदी आपण बघाल मिस्टेक राहिली कॅच ड्रॉप आणि त्याच्यानंतर या बॉलवरती मात्र तिथे खेळपट्टीला आता चांगल्याच पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट जी मात्र आपण पाहताय 2 धाबा मिळाल्यात. 2 रन्स येत आहेत. स्कोर बोर्डला आपण नजर टाकली तर इथे पाहू शकतायत 42 धाबा बनलेल्या आहेत. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानावरती सुरू आहे. सामना अगदी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कुडवली संघ या डाबामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटला कनेक्शन जबरदस्त आहे आणि आता बरोबर कडक धारदार फटका घेत असताना फलंदाज मैदानावरती सक्सेस राहिलेत. एकसा कव्हरला आलाय षटकार. जरूर आपण पाहताय षटकार मैदानावरती फलंदाज इथे बॅटिंग करत असताना निशांतच्या बॅटमधून आलेला आहे. अगदी आपण बघाल नवापाडा गावातील ग्रामस्थ जे मात्र इथे उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माननीय श्री हरिश्चंद्रदादा चौधरी, त्याचबरोबर रविदादा गुडे आणि त्याचबरोबर आपण पाहता सन्मान्य आदरणीय सागरदादा गुडे, तिन्ही व्यक्तिमत्व इथे उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, आपली घरची स्पर्धा आहे आणि जरूर आपण पाहू शकाल अगदी हा श्री दत्तकृपा चषक आजची पहिली रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या पर्वाची स्पर्धा सुसज्ज गतीचं आयोजन या स्पर्धेचं मात्र अगदी होत असताना आपण पाहिलेलं आहे. नवापाडाकरांच्या माध्यमातून रनआउटची संधी आहे
आणि ती नामी संधी स्वीकारली आहे. खेळपट्टीवरती आपण पाहाल विकेट प्लस या चेंडूवरती आता सध्या एक सिंगलची मात्र इथे कंप्लीट केलेली आपण पाहताय, जिथे सध्या तरी कुडवली संघ बॅटिंग करतोय. सामन्यामध्ये आपण बघताय धाबींसाठी इथून आतोनात भरपूर मोठा संघर्ष फलंदाजीच्या माध्यमातून कुडवली संघाचा सुरू आहे. आणि स्कोरबोर्डला आपण पाहताय इथे बॅटिंग करणारे अगदी सध्या तरी कुडवली संघाच्या 49 हाफ ट्रॅकर बॉल होता, शबोलून खेळण्याचा प्रयत्न, लेक्समला चेंडू सोडतो तिथे गोलंदाज संदेश गोलंदाजी करतायत. ऑलमोस्ट मिस्टेक राहिली आहे. मेन अंपायर आपण पाहू शकाल तिथे अगदी जर पाहायला गेलं तर दर्शवतात की हा चेंडू सेफ आहे. मिडल स्टिकवरून हा चेंडू आखणी करतो आणि तिथे आपण पाहाल खेळपट्टीवरती फलंदाजाला आता थांबून ठेवलं जात आहे. फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग, खेळपट्टीवरती गोलंदाज संदेश होता ज्याने अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करत असताना चांगल्याच पद्धतीने डाव थांबवलेला आहे. आणि आली अजून एक रनआउटची विकेट. बॅटर मैदानावरती फलंदाजी करत असताना आपण पाहताय तिथे सचिन तिथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच विनंती असेल शिक्रेपाडा टीमचे कॅप्टन्स आणि बांगरपाडा टीमचे कॅप्टन्स, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉससाठी येऊन राहायचं आहे. टॉस केला जाईल. 49 धाबा स्कोर बोर्डला 4 विकेट गमावलेत या सामन्यामध्ये. फलंदाजी करत असताना आपण पाहताय पहिल्या 17 मध्ये कुडवली संघाला हाफ ट्रॅकर बॉल, गती कमी होती. रात्रीकालीन क्रिकेट सुरू आहे. थोडंसं जर पाहायला गेलं तर अगदी फलंदाजीला कठीणाई बनती आहे. डॉट बॉल येईल गोलंदाज मैदानावरती संदेश कडून. पहिलं सत्र संपतंय जिथे आपण पाहताय वेळेच्या बाबतीत भरपूर चांगल्या पद्धतीचा खेळ दर्शवला अगदी शिवस्वराज्य नवापाडा टीमने. आणि आपण पाहताय पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना खर्च केल्यात 49 आणि 50 धाबेचा वाटला तिथे केला जाईल कुडवली संघाच्या विपक्षात. सेकंड इनिंगमध्ये नवापाडा टीमच्या माध्यमातून. चला अगदी मध्यसराचा इनिंग ब्रेक झालेला. आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. बांगरपाडा आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल शिग्रेपाडा या दोन टीमच्या माध्यमातून. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी या. आपण टॉस करून घेतोय. इनिंग ब्रेकचा खेळ मैदानावरती आपण संपन्न झालेला पाहिला. आणि जो इनिंग ब्रेक आहे त्यामध्ये आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच अगदी बांगरपाडा आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळतोय शिक्रेपाडा या दोन टीमच्या माध्यमातून पुढचा सामना आहे. आणि या सामन्याचा टॉस केला जातोय. चला अगदी दोन्ही टीमचे कॅप्टन्स उपस्थित आहेत का जरूर आपण टॉस करून घेतोय. आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करेन अगदी माननीय श्री सुनीलदादा फाळे यांना की आपल्या शुभ असे आपण यमाचा टॉस इथे करून घ्यायचा आहे. आपण पाहताय क्रिकेटचा अभूतपूर्व 16 जो मात्र या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र ऑर्गनायझिंग राहिलेला आहे. आपण पाहताय श्री दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आणि अगदी साई किरण 11 व शिवस्वराज्य 11 आयोजित श्री दत्तकृपा चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. आजची पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीमध्ये आपण मनमुरागस भरपूर चांगलं क्रिकेटचं मात्र या मैदानावरती पाहतोय. आणि जरूर दुसरा सामना मैदानावरती सुरू आहे. आणि फर्स्ट राऊंडच्या थर्ड मॅचचा टॉस इथे केला जातोय. चला फिल्डिंग सज्ज करा विनंती असेल कुडवली संघाला. आणि फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. अगदी चेसिंग करत असताना नवापाडा संघ असेल. याच दरम्यान आपण पाहताय देवपी गावचे अष्टपैलू खेळाडू अगदी आदरणीय भानुदादा देसले यांचे अगदी शुभागमन झालेले आपण पाहताय. दादांचंही सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. टॉस इथे झालेला आपण पाहताय. बांगरपाडा संघाने टॉस जिंकला जिथे फलंदाजी करण्याचा निर्णय जो मात्र अगदी बांगरपाडा संघाने घेतलेला आहे. गोलंदाजी करत असताना तिथे आपल्याला शिक्रेपाडा संघ असेल. चला अगदी ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल करा विनंती असेल शिवस्वराज्य नवापाडा संघाला. आपले ओपनर्स आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे आहेत.
आणि जरूर जशा पद्धतीनं डावाच्या अगदी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, कमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन, जोडले जातील मायक्रोफोनवरती अगदी दीपवीर बिराडे सर. थँक्यू. अनेक अनेक धन्यवाद प्रकाशजी भला. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. दत्तकृपा चषक 2026 रजनी हंगामातील स्पर्धा क्रीडा स्पर्धेचं दुसरं पर्व, दुसऱ्या पर्वातील पहिल्या रजनीतील पहिल्या फेरीतील सामना दुसरा सुरू होत आहे. सेकंड इनिंगला सुरुवात 50 धाब्याचं टार्गेट. ओपनिंग पेअर गणेश आणि त्यांची सोबत देत आहेत संदेश. पहिलाच बॉल अगदी पुढ्यात टाकलाय, चांगला वेग आणि पहिल्याच बॉलवर विथ द पेस. सध्या ओमकार कडून स्वप्नवत सुरुवात. पहिला बॉल आलाय डॉट. परफेक्ट यॉर्कर, बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. पेस विथ अॅक्युरेसी, वेगाबरोबर नियंत्रण आणि सध्या सातत्यता आपण बघत आहोत गोलंदाज ओमकारकडे. पहिला सामना स्कोरिंग 71 धावसंख्येचा पाठलाग करता आला नाही जय भवानी स्पोर्ट्स गवाळीला, तर आता दुसऱ्या सामन्यात 50चा पाठलाग करायचा यजमान संघ शिव स्वराज्य नवापाडा बी क्रिकेट संघाला. मिसफिल्ड एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप आलेला आहे. जोपर्यंत थ्रो दिला जाईल मिळते एक सिंगल आणि सिंगल धाब्यासोबत अखेर तिसऱ्या बॉलवरती सध्या खातं खुलं झालंय. बॅटिंग करत असताना टीम शिव स्वराज्य 11 नवापाडा बी क्रिकेट संघाचं एक धाव सध्या पाहायला मिळते दाफलकावरती. टेन क्रिक लाईव्ह या ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सध्या सुरू आहे. जे जे क्रीडा रसिक आमच्यासोबत जॉईंट आहेत तर सर्वांचं स्वागत आहे. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क हवा तसा घडवता आला नाही संदेशला. आणखीन एक चांगला बॉल. 50 धाब्याचं संरक्षण करायचं आहे आणि पहिल्याच षटकात सध्या गोलंदाज ओमकारकडून डॉट बॉल पर्सेंटेज कमालीची वाढलेली आपण बघत आहोत. 4 बॉलमध्ये त्यानं खर्च केली आहे अवघी एक सिंगल धाव. स्टील 2 टू गो. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, लेंथ वरून हलकासा टॉस होते बॉल. अपील फार स्ट्रॉंग होतं बिहाइंड द विकेट. मात्र ऑफिशियल अंपायर रोशन सर यांचा स्पष्ट नकार आलाय. डॉट बॉलची झाली सांगता. वेगाबरोबर अनुशासन, लयबद्धता, अचूकता आणि त्याचबरोबर सध्या सातत्यता आपण बघत आहोत गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. अवघी एकच धाव सध्या दाफलकावर. स्विचेटचा अटेम्प्ट, डॉट बॉल आणि त्याचबरोबर झाली आहे सांगता ती पहिल्या षटकाची. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम वापरात आणलेला आहे. वाईटसाठी आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. या टीव्ही अंपायरचा सपोर्ट आपण घेऊयात, पाहूयात एक्झॅक्टली बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, बॉलचा फिनिश पॉईंट काय होता. या सगळ्या गोष्टी आता विचारात घेतल्या जातील, त्या पाहिल्या जातील, निहाळल्या जातील. योग्य बॉल मात्र कलवलेला आहे. इट इज फेअर बॉल. याचबरोबर ओव्हरची झाली आहे सांगता इकॉनॉमिकल कामगिरी आपण बघत आहोत ओमकारकडून. 50 धाब्याचं संरक्षण सुरू आहे पहिल्या षटकांती. फक्त बनली ती अवघी एक धाव आणि आता विजयाचं समीकरण 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 12.25 धाब्याच्या धावगतीने आवश्यक धावसंख्या 49. P1 मध्ये अवघी एकच धाव खर्च झालेली आहे. इकॉनॉमिकल कामगिरी, कमी खर्च किफायती कामगिरी गोलंदाज ओमकारकडून. आणि आता दुसऱ्या षटकात
सेकंड पॉवर प्ले मध्ये बॉलिंग मार्कवर दाखल होतोय स्वप्नील. एका चेंडचा वापर आपण करतोय. चला वेळ जास्त खर्च होतोय कुडवलीकर, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. लेफ्ट आर्म पेसर स्वप्नील तयार होतोय. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेन पुल करण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला गॅपमध्ये चाललाय बॉल. फिल्डर फार दूरवरचं अंतर कापत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांच्या आवाकाबाहेर टप्पा पडल्याबरोबर उसललाय. तसा बॉल सीमारेषेच्या बाहेर कोसळला. मिड विकेटला हा पंप पूल येतो तो पहिला 4 चौकार. सध्या स्कोर आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड. 5 धावा सध्या दाफलकावर गणेश यांच्या बॅटमधून निर्णायक 4 धावा येत आहेत. पहिल्या षटकात दाफलकाचा हवा तसा वेग कायम करता आला नाही, मात्र सेकंड पॉवर प्ले मध्ये पहिल्याच बॉलवर स्वप्नील यांच्या विरोधात स्वप्नवत सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत. गणेश ते सध्या स्ट्रायकर एंडला. राऊंड विकेट आता अँगल बदललाय. अपील तर स्ट्रॉंग. पंचांचा इशारा आला वाईट बॉल. कॉडबेंडसाठी रिव्ह्यू आपल्याकडे नाही आहे. सो अंपायर सिग्नल विल बी अ फायनल अँड लास्ट. चला आपापल्या जागा ॲक्वायर करा फिल्डर्स. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाब्यासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. विथ द अँगल बॉल बाहेर निघाला लेगस्टिकला सोडत असताना. वाईट बॉल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. शॉर्ट ऑफ लेन हुक केला. शॉर्ट फानलेगच्या बाजूनं डीप फानलेग सीमारेषेच्या बाहेर. खराब बॉलला दाखवलाय सीमारेषेचा रस्ता. येतोय तो दुसरा चौकार. 4 धावा. गुड शॉट. ओमकारजी ठाकरे यांचं नुकतं शुभागमन झालं. विनंती या मंचावरती दत्तकृपा चषकाच्या माध्यमातून आपलंही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. स्कोर सध्या 10 धावा दाफलकावर. 10 ऑन बोर्ड. ओ बॅटची कडा आणि आली विकेट. यष्टीरक्षकाचं चांगलं बॅकअप आणि आता पॅकअप करावं लागतंय ते गणेशला. पहिला धक्का 10 वर. शिवस्वराज्य 11 नवापाडा बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. चांगला अँगल बनवला. चांगला आउट स्विंगर. बॅटची कडा घेत थेट एसटी रक्षकाच्या हातात जाऊन बॉल विसावलाय. बॅन द विकेट. त्यानंतर एसटी रक्षकाचं सेलिब्रेशन पानाजोगं होतं, कारण बॅक टू बॅक 2 चौकार बॅटर गणेश यांच्या बॅटमधून आले होते. सेट बॅटर सध्या बाद होत आहेत. फलक 10 ला लागलाय. मैदानावरती धक्का पहिला यजमान संघ आयोजक संघ शिवस्वराज्य 11 नवापाडा बी क्रिकेट संघाला. नवीन बॅटर स्वप्नील बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. गोलंदाजीसाठी देखील स्वप्नील. स्वप्नील वर्सेस स्वप्नील. पाहायचं कुठल्या स्वप्नीलचं स्वप्न मात्र पूर्ण होईल. शॉर्ट ऑफ लेन. बॅकफुटवर गेले. पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल. रोहित शर्मा स्टाईल. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकर्षक दत्तकृपा चषक. सिक्सर. स्वप्नील यांचं व्यक्तिगत खातं खुलं होतंय. 6 धावेसोबत धावफलक सध्या पुढे मार्गस्थ होते. 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो.
10च्या सरासरीनं 5 ओव्हरमध्ये 50 रन्स ज्या गरजेचे आहेत आणि सध्या चांगली धावगती पहिल्या बॉलपासून कायम करण्याचा प्रयत्न प्रामाणिक करतोय स्ट्रायकर याला नवीन बॅटर स्वप्नील. यावलेला चांगला बॉल हलकीशी हरकत करत निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. लेफ्ट आर्म सीमर जेव्हा जेव्हा बॉलिंग करत असतो खरं तर स्पेल पाण्याजोगं असतो. 1-2 बॉलवर या मॅचमध्ये कंट्रोल जरूर बिघडला स्वप्नीलचा, मात्र तदनंतर त्यानं केलेलं कमबॅक नेहमीच प्रशंसनीय राहिलं आणि सध्या ते होताना दिसतंय. डॉट बॉलची झाली सांगता धावा सध्या स्थिर 16-16. स्टील 1 टू गो. बॅटची कडा बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर थोडा दूर आहे जोपर्यंत बॉल कव्हर केला जाईल. एक सिंगल आणि सिंगल साईज झाली ती सेकंड पॉवर प्लेची सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 षटकांच्या अंती पाठलाग सूर्य 50चा बनला गेला 17. विजेता समीकरण 18 चेंडू 3 षटका आणि 11.00 धाब्याच्या धावगतीने अजूनही 33 धाब्याची आवश्यकता. चला 10 मिनिटं आतापर्यंत 2 षटकं टाकण्यासाठी वापरात आणलेली आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. टीम कुडवली थोडी घाई करत प्ले फास्ट. नेक्स्ट मॅच शिखरेपाडा आणि त्यांच्या विरोधात बांगरपाडा. दोन्ही टीम रेडी राहा. बॅटिंग करणारी टीम आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला तर फिल्डिंग करणारी टीम आपण देखील कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट साईडला रेडी राहा. आजूबाजूला आपण कुठे आहात लगेचच एकत्रित या दोन्ही टीम्स जय बजरंग बांगरपाडा आणि त्यांच्या विरोधात जनमान शिखरेपाडा. आणखीन एक चांगलं बॅटल क्रीडा रसिकांना आजच्या निर्णायक पहिल्या रजनीत एन्जॉय करता येईल. मात्र या मॅचकडे आता लक्ष वेधलंय ते गोलंदाज ओमकारनं जो सेकंड स्पेलमध्ये तयार होतोय. पहिला बॉल सेफ शॉट समोर ड्राईव्ह केलाय कडक ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित झाले होते प्रयत्नच चांगला होता पण त्यांना बीट करत निघालाय बॉल. स्ट्रेट इट लॉंग ऑन सी मार्चच्या बाहेर. स्ट्रेट इट ॲड ग्रेट इट जस्ट ट्रेस लाईक ॲरो फॉर रन. पण अखेरीस आता पाय सीमारेषेला स्पर्श झाला की नाही त्यासाठी क्लेरिफिकेशन करावं लागेल. टेक्निकल टीमचा सपोर्ट आता घ्यावा लागेल. या टीव्ही अंपायरची मदत आपण घेऊयात. येस इट इज इट्स अ क्लिअर 6. पाय सीमारेषेच्या बाहेर आहे तेच कन्फर्म झालेले आहेत. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. स्ट्रेट बॅटनं समोर लॉफ्ट केला होता. लॉंग ऑनला फिल्डर होतोय बॉल हातात आहे आणि पाय आपण बघत आहोत तो सीमारेषेच्या बाहेर. सो कॉज ऑफ दॅट इट इज अ सिक्सर. हा षटकार आलाय. बॉडी बॅलन्स कायम करता आला नाही क्षेत्ररक्षकाला. प्रयत्न सुंदर होता मात्र आता रिझल्ट सध्या तो बॅटर स्वप्नीलच्या फेवरमध्ये. मोठ्या मॅचमध्ये मोठ्या स्टेजला मोठ्या टीम समोर मोठ्या बॅटरच्या अगेन्स्ट झालेली फिल्डिंगमध्ये ही डसाल कामगिरी. फिल्डिंगचं स्टँडर्ड या स्पर्धेमध्ये तुम्हाला जपावं लागेल. आउटफील्डमध्ये चांगली कामगिरी अपेक्षित आहे. डाऊन द लेग स्टिक स्वीपचा प्रयत्न होता. लाईन खराब आहे. इट इज वाईट बॉल. मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव. याच ओमकारनं पहिल्या षटकात प्युअरमध्ये इम्प्रेस केलं होतं. अवघे एकच धाव त्याच्या वतीने खर्च झाली होती मात्र सेकंड स्पेलमध्ये जसा तो आला ऑन ड्राईव्हनं सुरुवात झाली. चौकार तदनंतर आला षटकार तदनंतर आता दबाव बनलाय तो गोलंदाज ओमकारवर टाकलाय हा वाईट बॉल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 28-28. यावलेला यॉर्कर सन्मान दिलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर दूर. एक सिंगल बनली. सेकंडसाठी चान्स घेतलाय स्वप्नीलला आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील तितक्याच सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावे सोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती सध्या अंकित झाली ती 30 ऑन बोर्ड. 15 बॉल आता मॅचमध्ये बाकी. त्यांनी 15 बॉलमध्ये आता 20 धावेची आवश्यकता. पहिल्या षटकात जो दबाव बनवला होता ओमकारडा आता त्याच्या विरोधात धावा येत आहेत. ऑन साईडला दिशा दिली आहे. गॅपमध्ये चाललाय बॉल. फिल्डर थोडे दूर आहेत मिड विकेटला. जोपर्यंत बॉल
अडवून थ्रो दिला जाईल तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा अगदी सहजरित्या बनलेल्या आहेत. स्वप्नीलच्या बॅटमधून रन्स येते आधी जमेची बाब. अगदी पहिल्या बॉलपासून त्याचा कॉन्फिडन्स स्टार्ट आपण या डावात पाहिला, ज्याचं इंडिव्हिज्युअल योगदान आतापर्यंत 7 बॉलमध्ये 300च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं 2 षटकार आणि एका चौकाराच्या सोबत 21 धाबेचं आपल्याला पाहायला मिळतं. स्कोर 32. फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित मिड विकेट रिजनकडे चांगला थ्रो आता येतो विकेट किपर एंडला. एक सिंगल धाव. सिंगल धाबेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 33. 33 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. शिवस्वराज्य 11 नवापाडा बी आणि त्यांच्या विरोधात कुडवली बी या 2 टीमच्या दरम्यान सध्या मॅच नंबर 2 आपण बघत आहोत. सॉफ्ट हँड खेळताय डीप मध्ये फिल्डर दूर. एक सिंगल बनली सेकंड साठी चान्स मात्र घेतला नाही. बॅकअप आलेला आहे. एक सिंगल धाव आणि सिंगल सेट झाली ती निर्णायक तिसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकात मागणे राहिले खर्चिक राहिले ओमकार, ज्यांच्या विरोधात चांगल्या वेगानं येताना पाहायला मिळाल्या धावा. 17 आणि 3 षटकांच्या अंतिम सध्या स्कोर बनलेला आहे 34-34. 12 चेंडू 2 षटकं आणि विजयासाठी 8.00 धाब्याच्या धावगतीने अजूनही 16 धाब्याची आवश्यकता. ड्रिंक स्टॉली मैदानात संधी देऊयात डीजे अनिकेतला. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू होतोय. षटक सुरू होते 4थं. हार्दिक गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बारा बॉल 16 रनची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. चला 3 षटकं टाकण्यासाठी 15 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. ऑलरेडी ड्रिंक्स ब्रेकचा तो 1 मिनिट आपण लेस करतोय. सो मॅच आता कंटिन्यू करावे लागेल. कुडवली बी 12 बॉल 16. हार्दिकवरती आता दिली जबाबदारी. या मॅचमध्ये आता त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे कुडवली बीच्या पाठीराख्यांना समर्थकांना. सिली कव्हरला एक फिल्डर अगदी कॅचिंग पोझिशनमध्ये क्लोज टू द बॅटर सेट करण्यात आलेला आहे. पहिला बॉल अर्ध्या विकेटवर टाकला. शफल झाले आणि सफल स्ट्रोक. बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे संदेशांच्या बॅटमधून येतोय टीमला शुभ संदेश देणारा हा चौकार. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटच्या सायनं वळवलाय बॉल. डीप मध्ये फिल्डर थोडे दूर. वेळ घेतला मिसफिल्ड. चान्स घेतला स्वप्नीलला सेकंड साठी आणि आता दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं पूर्ण झालेली आहे. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 40 ऑन बोर्ड. 40 धावा सध्या स्कोर बोर्डवर. विजयासाठी आता मॅच मध्ये 10 बॉल
10 धावेची आवश्यकता. जय बजरंग बांगरपाडा आणि त्यांच्या विरोधात जर्मन शिकरेपाडा यानंतर होणारा पहिल्या फेरीतील तिसरा सामना. चला कॅप्टन दोन्ही टीमचे रेडी राहा. बॉल तयार होतोय. हार्दिक फार दूरवरचा रनअप आहे, मात्र कामगिरी आता चांगली करावी लागेल या गोलंदाजाला. फुल टॉस, मात्र पंचांचा नोचाही सिग्नल आलेला आहे. ओव्हरस्टेप झालेत आय थिंक यासाठी, तेच सांगतात पंच रोशन सर. चला ओव्हरस्टेप साठी रिव्ह्यू आपल्याकडे नाही आहे. रिव्ह्यू फक्त बीमर, बेस्ट ऑफ व्हाईट बॉल आणि रनआउट साठीच आहे. सो थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. स्कोर 41, 41 धावा. याचबरोबर स्कोर बोर्डवर नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी बनली आता फलंदाज संदेशला. सध्या संधीचं सोनं त्याच्या वतीनं केलं जाईल का? उघड्या डोळे पाहणे. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी बनली आहे ती संदेशला. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्कवर हार्दिक. फ्रीट बॉल कमी गतीने टाकलाय. स्लोवर वन पिक केलाय, पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्री हिट वरती हा आकर्षक रुबाबदार फटका संदेशांच्या बॅटमधून येतोय. स्मॅशिंग सिक्सर. फ्लाय होत आहे. 47, 47 धावा सध्या स्कोर बोर्डवर. आता विजयासाठी अवघ्या 3 धावेची गरज. चांगली पार्टनरशिप सध्या दुसऱ्या विकेटच्या दरम्यान बिल्डअप होत असताना 37 धावेची. बॅकफुटवर गेले. सॉफ्टवेअरनं दिशा दिली आहे. कव्हर सोडून फिल्डर उपस्थित झालेत इनफिल्ड मध्ये. तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. सिंगल सहित धावा बनलेल्या आहेत एकंदरीत 48, 48. पहिल्या षटकात स्ट्रगल जरूर पाहिलं होतं टीम शिव स्वराज्य 11 नवापाडा बीच, पण तदनंतर केलेली स्वप्नील कामगिरी, संदेशने त्याला दिलेली सोबत. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या पार्टनरशिप इम्पॉर्टंट असतात आणि सध्या त्या पार्टनरशिप बिल्डअप होताना दिसत आहेत. चला टीम जय बजरंग बांगरपाडा रेडी राहा बॉयज, जास्त वेळ घेऊ नका. ऑन साइडला काव फेसला टर्न केल्या बॉल. फिल्डर उपस्थित झाले. चांगलं बॅकअप. विकेट किपर रेंडला ॲक्युरेट थ्रो दिलेला, ब्युटिफुल थ्रो. मात्र एक सिंगल धाव रोखता आली नाही. सिंगल सहित धावा बनलेल्या आहेत त्या 49, 49 धावा. स्कोर्स आर लेवल 9. धावसंख्येची बरोबरी झालेली आहे, मात्र ऑफिशियली अजूनही विजयासाठी 7 चेंडू 1 धाब्याची गरज आहे. जर्मन शिकरेपाडा फिल्डिंगसाठी रेडी राहा, तर जय बजरंग बांगरपाडा. चला कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आपण एकत्रित या. जशी फिल्डिंग सेट होईल लगेचच मैदानात उतरावं लागेल. बॅकफुटवर गेले, पूल केलाय, कॅप मध्ये चाललाय बॉल. मिड विकेटला टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर विजयी चौकार आलाय तो संदेशच्या बॅटमधून. सामना संपलाय, मॅच इज फिनिश आणि हा सामना जिंकलाय तो 9 विकेट राखत शिवस्वराज्य 11 नवापाडा बी क्रिकेट संघानं. अभिनंदन शिवस्वराज्य 11 नवापाडा बी. टफ अँड हार्ड लक कोडवली बी. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरच क्रीडांगण तुम्हाला सोडायचंय. लगेचच आपण सामनावीर पुरस्कार अनाऊन्स करतोय, ज्याची जबरदस्त कामगिरी ऑलराऊंडर भूमिका ज्याने सामन्यात अनाऊन्स केली. प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आम्ही अनाऊन्स करतो, ज्यानं बनवल्या 9 चेंडू नॉट आउट इंडिव्हिज्युअल 23, 23 धावांनी गोलंदाजी करत असताना एक षटकाचा स्पेल 14 धावा देत एक विकेट ज्यानं कॅरी केली. ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याचा पाहायला मिळाला तो स्वप्नील ठरला या सामन्याचा सामनावीर.